नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। बोरद परिसरात सूर्याचा प्रकोप। पारा 42 अंशांवर गेल्याने जनजीवन विस्कळीत। मुख्य संपादक दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क तळोदा। नमस्कार प्रेक्षक हो, गेल्या काही दिवसांपासून तळोदा तालुक्यातील बोरद आणि परिसरात उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे। सूर्याने जणू आग ओकायला सुरुवात केली असून तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला आहे। या भयानक उन्हामुळे नागरिकांनी स्वतःहून घराबाहेर पडणे टाळले असून परिसरात जणू उन्हाळी लॉकडाऊन असल्याचे चित्र निर्माण झाले आहे। बोरद हे 14 पाडे आणि 26 खेड्यांचे मुख्य व्यापार केंद्र आहे। मात्र दुपारच्या वेळी रस्ते आणि बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे। अल निनोच्या वाढत्या प्रभावामुळे उष्णतेची लाट अधिकच तीव्र झाली आहे। अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही बाहेर पडण्याचं धाडस करत नाहीये। भर उन्हात आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी मेंढपाळांना मात्र भटकंती करावी लागत आहे। आपल्या मेंढ्यांना या भयानक उन्हापासून वाचवण्यासाठी मेंढपाळ मोठ्या झाडांच्या सावलीचा शोध घेत आहेत। दुपारी सावलीत विश्रांती घेऊन सूर्य मावळतीला गेल्यावरच आपला मुक्काम हलवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे। कामानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी जाणाऱ्या दुचाकीस्वारांना या उन्हाचा मोठा फटका बसत आहे। अशा प्रवाशांसाठी रस्त्याच्या कडेला मिळणारी थंड लिंबू शिकंजी आणि थंड पेय सध्या जीवनदायी ठरत आहेत। उष्णतेमुळे हैराण झालेले लोक लिंबू शिकंजीच्या गाडीवर गर्दी करताना दिसत आहेत। उन्हाचा तडाखा वाढला असताना स्वतःचे आणि कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी तळोदा वृत्तांकन आपणास आवाहन करते की तहान लागलेली नसेल तरीही दिवसातून किमान 3 ते 4 लिटर पाणी प्या। सोबत लिंबू पाणी, ताक किंवा ORS ठेवा, जेणेकरून शरीरातील क्षारांचे प्रमाण टिकून राहील। दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर पडणे टाळा। जावेच लागल्यास सुती पांढरे कपडे वापरा, डोक्याला रुमाल बांधा किंवा छत्रीचा वापर करा। पचायला हलके अन्न खा, जास्त मसालेदार आणि तेलकट पदार्थ टाळा। कलिंगड, काकडी यांसारख्या पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या फळांचे सेवन करा। आपल्या पाळीव प्राण्यांना सावलीत बांधा आणि त्यांना वेळोवेळी पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्या। पक्ष्यांसाठी गच्चीवर किंवा बाल्कनीत पाण्याचे भांडे ठेवा। चक्कर येणे, मळमळणे किंवा जास्त डोकेदुखी झाल्यास तात्काळ थंड ठिकाणी विश्रांती घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या। बोरद परिसर सध्या उष्णतेच्या विळख्यात असून प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणे हेच या परिस्थितीत हिताचे आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।